नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय तो म्हणजे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 19 जून 2026 रोजी एक महत्त्वाचं पत्र जारी केलं आहे. हे पत्र सन 2025-26च्या संच मान्यतानुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षण सेवकांच्या समायोजनाबाबत मार्गदर्शन करणारे हे पत्र आहे. मित्रांनो, बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही ते पत्र पाहू शकताय. मित्रांनो, या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की पवित्र प्रणालीमधून सरळ सेवेने नियुक्त झालेल्या काही पदवीधर शिक्षण सेवकांची पदे सन 2025-26च्या संच मान्यतामध्ये अतिरिक्त ठरली आहेत. अशा शिक्षण सेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल का, याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. आणि मित्रांनो, या संदर्भात शिक्षण संचालकांनी पुढील 3 महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या आहेत. आपण त्या कोणत्या बाबी ते एक एक करून पाहून घेऊ. मित्रांनो, मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषयनिहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्वतः त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल. तसेच आवश्यक असल्यास दुसऱ्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल. मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे की पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदावर समायोजित करता येईल. मात्र अशा समायोजनामुळे संबंधित शिक्षकांचे पदावनत होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे की या व्यतिरिक्त पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असेल म्हणजे असल्यास पदोन्नती पदवीधर शिक्षक पदावर नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षक पदावर कार्यरत ठेवता येईल असे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच मित्रांनो, अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत समायोजन करताना त्यांचे हक्क, पद आणि वेतन संरक्षण याचा विचार करून कार्यवाही करण्याचे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहे. मित्रांनो, या पत्रामुळे अनेक पदवीधर शिक्षक आणि शिक्षण सेवकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. आणि मित्रांनो, इथं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे पत्र सर्व शिक्षकांसाठी नसून पवित्र प्रणालीमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षण सेवकांपैकी संच मान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या उमेदवारांच्या समायोजनासंदर्भातील मार्गदर्शन आहे. ही खरंच चांगली गोष्ट आहे मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणात सेवा संरक्षण हे मिळतं आहे. मित्रांनो, या पत्रामुळे अनेक पदवीधर शिक्षक आणि शिक्षण सेवकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत नक्कीच होईल. या संदर्भातील आपले मत मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शिक्षण विभागातील अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाटील हब यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, खाली बेल आयकॉन दिलेला आहे, त्या बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला जसा व्हिडिओ अपलोड होईल तशी लगेच इन्फॉर्मेशन मिळत जाईल. मित्रांनो, धन्यवाद. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.